श्री स्वामी समर्थ. तर कासवाची स्थापना आपण देवघरामध्ये कधी करावी, कशी करावी? तर सर्वात आधी कासव हा आपण एखाद्या शुभ दिवशी घरी आणावा. त्यानंतर रात्रभर त्याला आपल्याला दुधामध्ये ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी स्वच्छ पाण्याने तो धुवून घ्यायचा आणि ते पाणी तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला अर्पण करायचे. त्यानंतर त्या कासवावरती आपल्याला अभिषेक करत स्तोत्राचे पठण करायचे आहे. मंत्र कोणते म्हणावे? श्री सूक्ताचं, पुरुष सूक्ताचं पठण करून किंवा विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्राचे पठण करून अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर कासव स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला आपण तांदळामध्ये ठेवायचं आहे. आता तांदळामध्ये कोणता कासव ठेवावा? ज्या कासवाच्या पोटावरती म्हणजेच खालच्या भागावरती यंत्र असतं तो कासव आपण तांदळामध्ये ठेवावा आणि जो कासवाच्या पोटावरती यंत्र नसतं तो कासव आपण पाण्यामध्ये ठेवावा. अशा प्रकारे कासवाची स्थापना आपण आपल्या देवघरामध्ये करावी. कासवाला रोज अष्टगंध आपल्याला लावायचे आहे आणि कासवाची नियमित पूजा आपण आपल्या देवघरामध्ये करायची आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. श्री स्वामी